दिवाळीला निरोप देताना. फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज आता शांत झाला आहे. पणत्यांची रांगोळीतली गर्दी आता विरळ झालेली आहे. दारावरचं तोरण आता काही दिवसांची सोबत संपवून निरोप घेण्यासाठी सज्ज झालं आहे. सलग आठवडाभर चालणाऱ्या उत्साहाची, प्रकाशाची आणि मायेच्या भेटीची ही उबदार जत्रा आता आपल्या आठवणींच्या पेटिकेत सामावून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. दिवाळी नुसता सण नव्हे, तर वर्षातला सर्वात मोठा ऊर्जास्रोत. आता हा सारा उत्साह मंदावत चालला आहे. पण याचा अर्थ आनंद संपला असं नाही हां. दिवाळी आपल्याला एक सुंदर शिदोरी देऊन जाते. शिदोरी कसली? तर प्रकाशाची. दिवाळीच्या दिव्यांनी आपल्याला शिकवले की कितीही अंधार असो, तो अंधार भेदून टाकू शकते. जीवनात कितीही समस्यांचा अंधार दाटला तरी आपल्याला आशा आणि सकारात्मकतेचा एक दिवा कायम प्रज्वलित ठेवायचा आहे आपल्या मनात. फराळाच्या गोडव्याने सांगितलंय की आयुष्यभरात येणाऱ्या प्रत्येक क्षण जे गोड मानून जर त्याचा स्वीकार केलात तरच आपलं जीवन खूप सुंदर होऊ शकतं. म्हणूनच नवीन वस्त्र, नवीन रंग आपण परिधान करूया. जुने दुःख, जुने हेवेदावे विसरून नव्या उत्साहाने आयुष्याला आता सामोरे जाऊया. दिवाळी संपली म्हणजे भेटीगाठी थांबल्या असे तर होत नाही ना. आता वर्षभर टिकेल इतकी प्रेम, माया आपल्यात साठवून तयार झालेली आहे. हीच तर आहे ती मायेची गुंतवणूक. वर्षभर आपल्याला आधार देत राहणार आहे. निरोप घेताना मनात एक हुरहुर मात्र नक्कीच आहे. आता मिळालेल्या या प्रकाशाच्या बळावर पुढील प्रवास आपल्याला अधिक सुंदर करायचे आहे. चला, दिवे विझवताना मनातले दिवे मात्र तेवत ठेवूया, याच उमेदीने आणि सकारात्मकतेने. पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या आयुष्यात असाच प्रकाश, गोडवा आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा. 9819667599